पार्टिसिपंट आवाज येतोय? स्टुडंट आवाज येतोय का? येस ओके. मी स्क्रीन प्रेझेंट करते, ती दिसते का सांगा मला. दिसते स्क्रीन स्टुडंट्स? येस मॅम. ओके. तर बघा, पहिले आपल्याला आता काय बघायचंय, जो आपला टॉपिक आहे तो आहे तुमचा प्रॅक्टिकल नंबर 7, त्याचं अर्थ मॅप. प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पाईप अर्थिंग, प्लेट अर्थिंग हे दोन टाइप्स ऑलरेडी स्टडी केलेले. तर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय अर्थिंग सिस्टीम, अँड इन दॅट द नेक्स्ट वन इज द अर्थ मॅप. तर अर्थ मॅपचा यूज हा आपण जनरली सबस्टेशन मध्ये घेतो, तर तिथे नंबर ऑफ अर्थिंगच्या प्लेट्स आयदर सिरीज मध्ये कनेक्ट केल्या जातात किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट जातात. तर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय अर्थिंग. तर इथे अर्थिंग मीन्स काय, इथे दिलेलं आहे एक पर्सन आहे, त्याने फॉल्टी टोस्टरचे म्हणजे सपोज एखादा इक्विपमेंट आहे त्याला टच केलंय आणि हे डॉटेड लाईन दिसत आहे, ते काय होत आहे की त्या पर्सनच्या बॉडी थ्रू इथे ग्राउंड पर्यंत पास होते. म्हणजे इट इज दी सिस्टीम विदाउट अर्थिंग सिस्टीम. बघा, जर इथे ह्या टाइपची अर्थिंग इकडे दिसते बघा, माझा कर्सर रोटेट होतोय, तिथं अर्थिंग या सिस्टीमला कनेक्ट केलेली. बट व्हेनेवर दिस अर्थिंग सिस्टीम इज नॉट कनेक्टेड, तर त्या केसमध्ये काय होईल का डायरेक्टली हा जो फॉल्टी जो काही टोस्टर आहे त्याच्या थ्रू जो काही लिकेज करंट आहे तो ह्या पर्सनच्या बॉडी थ्रू इथपर्यंत ग्राउंड पर्यंत रीच होणार. म्हणजे इन शॉर्ट काय होतंय की ह्या पर्सनला तिथे शॉक बसतोय. मग मेन व्हॉट इज अर्थिंग काय आहे, द प्रोसेस ऑफ कनेक्टिंग दी मेटॅलिक बॉडीज ऑफ इलेक्ट्रिकल apparatus, जी काय मेटॅलिक बॉडी आहे ह्या इलेक्ट्रिकल apparatus or equipment to the huge mass of earth by a wire having negligible resistance. Negligible resistance का इथे वर्ड यूज केलाय, बिकॉज करंट ऑलवेज फ्लो दी लो रेजिस्टिव्ह पाथ. जो काही तुमचा करंट असतो, लिकेज करंट किंवा फॉल्ट करंट, इथे फॉल्ट क्रिएट झालाय, फॉल्ट क्रिएट करंट होईल आणि तो फॉल्ट करंट किंवा लिकेज करंट जनरली लो रेजिस्टिव्ह पाथ फॉलो करतो ग्राउंड कडे पास होण्यासाठी. मग जर आपण कम्पेअर केलं अर्थिंगचा रेजिस्टन्स आणि ह्युमन बॉडीचा रेजिस्टन्स, तर यामध्ये अर्थिंगचा रेजिस्टन्स खूप कमी असतो ऍज कम्पेअर टू युअर ह्युमन बॉडी रेजिस्टन्स. मग पहिले शॉक कोणाला, म्हणजे जर ह्युमन बॉडीचा रेजिस्टन्स जर जास्त असेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे तर तुमचा लिकेज करंट आहे हा या अर्थिंग टू पास होणार. म्हणजे त्या केसमध्ये ह्युमन बॉडी काय होईल, प्रोटेक्ट होईल फ्रॉम दी शॉक. बट अर्थिंग सिस्टीमच प्रोव्हाइड केलेली नाहीये आणि ह्या ह्युमनने इथे या फॉल्टी टोस्टरला टच केलंय, तर त्या केसमध्ये काय होणार आहे का ह्या पर्सनच्या बॉडी थ्रू करंट हा ग्राउंड कडे पास होणार. म्हणजे इन शॉर्ट या पर्सनला शॉक बसतो. मग अर्थिंगची मेन डेफिनेशन काय आहे, द प्रोसेस ऑफ कनेक्टिंग द मेटॅलिक पार्ट ऑफ द इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ऑर द apparatus टू द मास ऑफ द अर्थ थ्रू द अर्थिंग वायर. आणि त्या अर्थिंग वायरचा रेजिस्टन्स कसा असला पाहिजे, नेग्लिजिबल. देन नेक्स्ट वन इज दी आता अनदर वेने पण आपण अर्थिंगची जी काही डेफिनेशन आहे ती कन्सिडर करू शकतो. दॅट इज द टर्म ऑफ अर्थिंग मीन्स कनेक्टिंग द न्यूट्रल पॉइंट ऑफ सप्लाय. अर्थिंग मध्ये प्रकार असता का? काय काय अर्थिंग मध्ये काही प्रकार असता का? हाय व्होल्टेजला वेगळे अर्थिंग आणि लो व्होल्टेजला वेगळे अर्थिंग? नाही नाही, असं काही नाही. अर्थिंग ही सगळ्यांसाठी सेम असते, फक्त तिथे आपण नंबर ऑफ प्लेट्स किती कनेक्ट करणार किंवा त्या प्लेटची थिकनेस कशी कनेक्ट करणार, जो किंवा जो पाईप आहे त्याच्यात आपण कॉपर यूज करतो आणि दुसरा गॅल्वनाइज आयर्न यूज करतो. मग कॉपरची जी काही तुमची प्लेट असणार आहे त्याची लेंथ, ब्रीड आणि थिकनेस ठरलेली असते, आणि गॅल्वनाइज आयर्नची जर रॉड यूज केला तर त्याची पण लेंथ, ब्रीड आणि थिकनेस ठरलेली असते. टाइप्स आपण प्लेट अर्थिंग, पाईप अर्थिंग असं म्हणतो, पण त्याच्यासाठी टाइप्स कशावर डिसाइड झाले का जर आपण तिथे मटेरियल यूज करतो, GI मटेरियल यूज केलं गॅल्वनाइज आयर्न, तर तो एक टाइप क्रिएट होतो, आणि दुसरा जर कॉपर यूज केला तर तो दुसरा कॉपर चॅनल. क्लिअर? क्लिअर स्टुडंट्स? कोणी विचारला होता क्वेश्चन हा?
येस सोनल मी मॅम. येस बर ठीक ओके आहे. मॅम. समजलं का तुला पण मी काय सांगितलं ते आन्सर? येस मॅम. ओके ठीक आहे. आता दुसरी डेफिनेशन आपली अर्थिंगची काय येणार आहे? न्यूट्रल पॉईंट जो असतो, म्हणजे इथे जे काही आपल्या सप्लाय असतात त्याला फेज आणि न्यूट्रल असे 2 पॉईंट असतात. मग आता इथे बघा, हवरचा जर आपण फेज कन्सिडर केला, हवरचा फेज हे कशावरून आयडेंटिफाय करायचं? कारण की जे फ्यूज असतात ते ऑलवेज फेजच्या सिरीज मध्ये कनेक्टेड असतात. तर इथे एक ट्रान्सफॉर्मर दाखवलाय, त्यानंतर इथे 100 अँपिअरचा फ्यूज आहे, त्यानंतर इथे 15 अँपिअरचा फ्यूज आहे आणि त्यानंतर इथे 13 अँपिअरचा फ्यूज आहे. म्हणजे काय झालंय की 3 फ्यूज हे इथं लाईव्ह पार्टला कनेक्ट केलेले, म्हणजे ही कोणती झाली तुमचा फेज टर्मिनल. आणि इकडे डायरेक्टली काय केलेलं आहे तुमचा हा न्यूट्रलचा पार्ट आहे. तर कनेक्टिंग द न्यूट्रल पॉइंट ऑफ द सप्लाय सिस्टीम और नॉन करंट कॅरिंग पार्ट ऑफ द इलेक्ट्रिक apparatus टू द ग्राउंड. म्हणजे ज्याच्या थ्रू करंट पास होत नाहीये त्याला आपण काय म्हणतो, म्हणजे तो पार्ट असतो का ज्याच्यातून करंट जात नाही त्या पार्टला आपण अर्थिंग कनेक्ट करू शकतो किंवा न्यूट्रल. तर तुम्ही घरामध्ये बघा, प्रॅक्टिकली जरी तुम्ही असं करून बघितलं की एक फेज आहे आणि म्हणजे टेस्ट लॅम्प आहे, तर टेस्ट लॅम्पला तुम्ही फेजचा पॉईंट दिलाय आणि न्यूट्रलच्या पॉईंटला तुम्ही काय करता, अर्थिंग प्रोव्हाइड करता आणि तिथे ती सिस्टीम काय होते, मग ती प्रोटेक्शनच्या अंडर कन्सिडर होते. क्लिअर? ही सेकंड डेफिनेशन आहे. अर्थिंग मीन्स कनेक्टिंग दी neutral point of supply system or non-current carrying part of the electrical apparatus to the electrical mass of, that is the general mass of earth. म्हणजे अर्थ वायर थ्रू आपण डायरेक्टली परत त्या ग्राउंडला जो काही आपला नॉन करंट कॅरिंग कंडक्टर असतो तो तिथे टच करतो किंवा डायरेक्टली कनेक्ट करतो. आता देन ऑब्जेक्टिव्ह तर सेम, मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतो, टू प्रोव्हाइड दी अल्टरनेटिव्ह पाथ फॉर दी फॉल्ट करंट. हे प्रिव्हियसली बी मी सांगितलं होतं की आपल्याला डेंजरस कंडिशन जर तिथे डेव्हलप करायची नसेल तर अर्थिंगमुळे काय प्रोव्हाइड होतं, एक अल्टरनेटिव्ह पाथ क्रिएट होतो. कोणासाठी? फर्स्ट फॉर दी लिकेज करंट अँड सेकंड फॉर दी फॉल्ट करंट. देन अजून त्याचा दुसरा ऑब्जेक्टिव्ह काय येणार आहे, इन्शुअर दॅट ऑल दी एक्सपोज कंडक्टिव्ह पार्ट डू नॉट रीच टू डेंजरस पोटेन्शियल. म्हणजे जे आपले करंट कॅरिंग कंडक्टर आहे, फॉर एक्झाम्पल फ्यूज, देन युअर वायर्स, केबल्स किंवा आपले जे काही मशीन्स असतात मोठ्या मोठ्या, तर त्या मशीन्सला जे काही पार्ट असतात ते सगळे कंडक्टिव्ह पार्ट असतात आणि तिथे जर लिकेज करंट फ्लो झाला तर त्याचं कन्व्हर्जन पुढे हजार्डस फायर मध्ये वगैरे होऊ शकतं. तर ते अवॉइड करण्यासाठी आपण इथे काय केलेलं असतं, अर्थिंग सिस्टीम. दॅट इज अ प्रिव्हेन्शन इज मोर दॅन क्युअर. म्हणजे पहिले प्रोटेक्शन क्रिएट करायचं. समजा एखादा फॉल्ट क्रिएट झाला आणि त्याच्यावर परत नवीन काहीतरी करत बसण्यापेक्षा ऑलरेडी प्रोटेक्शन म्हणून जर अर्थिंग सिस्टीम तिथे कनेक्ट केली तर फायर वगैरे हे काही डेव्हलप होत नाही. अँड थर्ड ऑब्जेक्टिव्ह इज दी मेंटेन दी व्होल्टेज ऍट द एनी पार्ट ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम. म्हणजे आपण त्याच्या थ्रू व्होल्टेज पण अर्थिंग थ्रू मेंटेन करतो, की जनरली समथिंग अप्लायन्सेस येतो त्याच्या 400 व्होल्टचा जर त्याचा रेटेडचा व्होल्टेज असेल तर तेवढं व्होल्टेज पण आपण तिथे मेंटेन करतो फॉर दी प्रोटेक्शन. क्लिअर? तर मेन डेफिनेशन आणि ऑब्जेक्टिव्ह समजले का अर्थिंगचे काय? पार्टिसिपंट्स समजलं का? रिप्लाय तर करा. येस मॅम. ओके. आता गुड अर्थिंग आपण कशाला म्हणणार आहे? गुड अर्थिंग म्हणजे ज्या अर्थिंगचा रेजिस्टन्स हा खूप कमी असतो त्या अर्थिंगला आपण काय म्हणतो, इट इज ए गुड अर्थिंग. मीन्स रेजिस्टन्स इज द कॉम्बिनेशन किंवा आपण त्याला इम्पेडन्स पण म्हणू शकतो. तर इम्पेडन्सची डेफिनेशन काय आहे, झेड प्लस एक्सएल और एक्सी. तर ज्याचा इम्पेडन्स कमी आहे, ज्याचा रेजिस्टन्स खूप कमी आहे, अशी जी सिस्टीम असते त्याला म्हणतात गुड अर्थिंग सिस्टीम. क्लिअर? देन आता जर आपल्याला अर्थिंग सिस्टीम ही गुड म्हणजे क्वालिटीज ऑफ गुड अर्थिंग, तर कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजेत? तर सगळ्यात पहिले लो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स. जर अर्थिंगचा रेजिस्टन्स जास्त असला तर इट इज द व्हेरी ऑब्विसली फॉल्टी अर्थिंग सिस्टीम. त्यानंतर जो काही अर्थ इलेक्ट्रोड तुम्ही मोस्ट ऑफ टाइम बघितला असेल की एखाद्या वेळेस काय होतं, आपली अर्थिंग प्रॉपर होत नाही, त्यामुळे सफिशियंट अमाऊंटचं व्होल्टेज मेंटेन होत नाही आणि डीम लागतो लाईट. तर त्यावेळेस काय झालेलं असतं, जो काय अर्थिंगचा रॉड आहे त्याला कार्बन आलेला असतो, म्हणजे करोजन झालेलं असतं त्याचं. मग त्याच्यासाठी
मेन पॉइंट काय असतो, इट शुड बी गुड करोजन रेजिस्टन्स, म्हणजे त्याचं करोजन झालं नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यावर गंज येतो. करोजन म्हणजे काय, गंज, तर तो झाला नाही पाहिजे. फर्स्ट सिस्टीम दॅट इज आवर इलेक्ट्रोड शुड बी ऑफ लो इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स अँड सेकंड वन गुड करोजन रेजिस्टन्स, म्हणजे करोजन पण झालं नाही पाहिजे. देन मस्ट बी एबल टू डेसिपेट हाय फॉल्ट करंट रिपीटेडली, म्हणजे जर तिथे जास्त फॉल्ट करंट क्रिएट झाला तर तो सडनली म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तो तिथे डेसिपेट झाला पाहिजे रिपीटेडली. तर हे 3 पॉइंट आहे गुड अर्थिंग सिस्टीमचे. तर समजले गुड अर्थिंग सिस्टीम कधी इम्प्लिमेंट होते स्टुडंट्स? येस मॅम. बरं, ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला त्याचे टाइप्स बघायचे, तर ते तुम्हाला संगमनेर मॅडम आता इथे सांगते. संगमनेर मॅडम. हा, येस मॅम. ओके, ठीक. ओके. सो बघा, तुम्हाला गांगुर्डे मॅडमनी सांगितलंय की अर्थिंग किती इम्पॉर्टंट असते किंवा आपण कुठे यूज करतो. ठीक आहे. सो बघा, अर्थिंगचे टाइप्स असतात पाईप अर्थिंग, प्लेट अर्थिंग, आणि त्याच्यानंतर आपण सबस्टेशन मध्ये जनरली कोणती अर्थिंग प्रोव्हाइड करतो, अर्थिंग मॅट प्रोव्हाइड करतो आपण. ठीक आहे. सो बघा, आज आपण प्रॅक्टिकल नंबर 4 बघणार आहोत, ड्रॉ लेबल लेआउट ऑफ अर्थ मॅट. ओके. सो आपल्याला माहित आहे की अर्थिंग ही खूप इम्पॉर्टंट पार्ट असते इन इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये. सो व्हॉट इज अर्थिंग मॅट? ओके. सो अर्थिंग मॅट कशी तयार होते की जेव्हा आपण नंबर ऑफ रॉड जॉईन करतो थ्रू कॉपर कंडक्टर्सने, तेव्हा अर्थिंग मॅट तयार होते. सो ती ओव्हरऑल ग्राउंडिंग रेजिस्टन्स रिड्यूस करते. ओके. सो अर्थिंग मॅट इज युजफुल फॉर लिमिटिंग दी ग्राउंड पोटेन्शियल. ओके. सो आपण मोस्टली अर्थिंग मॅट कुठे प्लेस करतो की जिथे आपल्याला लार्ज फॉल्ट करंट एक्सपिरियन्स होतो. सो बघा, या 2 डायग्राम आहेत. ओके, अर्थ मॅटच्या. सो यामध्ये फर्स्ट डायग्राम बघा. ओके. सो अर्थ मॅट म्हणजे जेव्हा आपण नंबर ऑफ रॉड्स जॉईन करतो थ्रू कॉपर कंडक्टरने, तेव्हा अर्थ मॅट तयार होते. सो बघा, इथे तुम्हाला ह्या ज्या काही रेड लाईन्स दिसत आहे, तर ह्या काय कॉपर कंडक्टर आहेत. त्यानंतर बघा, हा काय GI पाईप आहे, हा कुठे इन्स्टॉल केलाय, ओव्हर दी ग्राउंड लेवल. So this square mat is called as earth mat. So ही मॅट ग्राउंड मध्ये इन्सर्ट केलेली असते आणि त्यावर काय आपण सँड किंवा रॉक पुट करतो. सो या 2 डायग्राम आहेत ज्या की तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये शीटवर ड्रॉ करायच्या आहेत. ओके. सो बघा, सबस्टेशन मध्ये आपण जनरली ही अर्थ मॅट यूज करतो. सो बघा, ही अर्थ मॅट असते जनरली आपण सबस्टेशन मध्ये अर्थिंग पर्पज साठी यूज करतो. सो बघा, आपण ही जी काही अर्थ मॅट असते ही अशा ग्रीड शेप मध्ये सबस्टेशनच्या खाली इन्सर्ट करतो आणि नंतर त्यावर सबस्टेशन इन्स्टॉल करतो. सो ग्राउंडिंग किंवा अर्थिंग पर्पज साठी आपण ही अर्थ मॅट यूज करतो. सो बघा, ही अर्थ मॅट डिझाईन डायरेक्ट अर्थिंग प्रोव्हाइड करते सबस्टेशन मधल्या इक्विपमेंटला. सो अर्थिंग मॅट इज द इंटरकनेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल इलेक्ट्रोड. ओके. सो बघा, ही अशी अर्थ मॅट असते जे आपण सबस्टेशनच्या खाली इन्सर्ट करतो, जेणेकरून आपल्याला जो काही शॉक असतो, इलेक्ट्रिक शॉक, तो बसू नये. सो बघा, ही जी काही अर्थ मॅट असते, बघा तिची अर्थिंग सिस्टीम कशी असते. सो बघा, सबस्टेशन मध्ये तुम्ही काय करताय, अशी अर्थ मॅट काय करताय, सबस्टेशनच्या वरती काय करताय, प्लेस करताय, त्याच्यावरती सबस्टेशन प्लेस करताय. आणि त्याच्यानंतर बघा, सपोज आता इथे काय टँक कनेक्शन आहेत, तर त्याला बघा अर्थिंग मॅट ला पण काय केलेले कनेक्शन केलेले आहेत. ट्रान्सफॉर्मर आहे, त्याच्यानंतर पॉवर सिस्टीम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्विपमेंट अर्थिंग कनेक्शन, म्हणजे जे काही तुमचं इक्विपमेंट आहे त्याला तुम्ही काय केलेलं आहे बघा, अर्थ मॅट सोबत कनेक्टेड केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला काय इलेक्ट्रिक शॉक बसू नये म्हणून. ओके.
बघा हा सबस्टेशनचा लेआउट आहे. बघा त्याच्या खाली काय केलेलं आहे तुम्ही अर्थ मॅट इन्सर्ट केलेली आहे. ओके, सो बघा ही जी काही अर्थ मॅट डिझाईन किंवा अर्थ ग्रीड कंडक्टरची जी काही साईज असते तर ते व्हेरियस पॅरामीटरवर डिपेंड असते. ओके, सो बघा फर्स्ट असते सॉइल रेझिस्टिव्हिटी. सो सॉइल रेझिस्टन्स जर लो असेल तर अर्थ रेझिस्टन्स ऑफ अर्थिंग सिस्टीमचा पण काय लो असला पाहिजे. आणि जर सॉइल रेझिस्टिव्हिटी हाय असेल तर जे मेश रॉड असतात ते कमी स्पेसिंग मध्ये प्लेस करावे लागतात किंवा त्याच्यामध्ये मोअर इलेक्ट्रोड ग्राउंड मध्ये इन्सर्ट करावे लागतात. ठीक आहे, हा असतो तुमचा फर्स्ट पॉइंट. त्याच्यानंतर सेकंड असतं तुमचं ग्राउंड पोटेन्शियल. सो तुमचं जे काही व्होल्टेज असतं बिटवीन ग्राउंड आणि ग्राउंड सरफेस मधलं तर हे खूप डेंजरस नसलं पाहिजे. ठीक आहे, पर्सनसाठी जेव्हा त्या पर्सनला फॉल्ट कंडिशनला शॉक बसू शकतो. सपोज जर पर्सन कॉन्टॅक्ट मध्ये आला विथ नॉन करंट कॅरिंग कंडक्टरच्या सरफेस सोबत तर तो सेफ राहायला पाहिजे ड्युरिंग फॉल्ट कंडिशनला. ओके, सो बघा असे व्हेरियस फॅक्टर आहेत की ज्याच्यावर अर्थ मॅट डिझाईन डिपेंड असते. ओके, सो बघा नंतर काय सरफेस लेअर मटेरियल, अर्थिंग ग्रीड रेझिस्टन्स, मॅक्सिमम ग्रीड करंट, टच अँड स्टेप पोटेन्शियल क्रायटेरिया, ग्राउंड पोटेन्शियल राईज, अर्थिंग ग्रीड डिझाईन व्हेरिफिकेशन, मेश व्होल्टेज कॅल्क्युलेशन आणि स्टेप व्होल्टेज कॅल्क्युलेशन. सो हे व्हेरियस फॅक्टर आहेत त्याच्यावर काय असतं तुमचं अर्थ मॅट डिपेंड असते. सो बघा ही जी काही अर्थ मॅट आहे ती आपल्याला कशी हेल्प करते ग्राउंडिंग साठी. सो बघा विदाउट अर्थ मॅट सपोज फॉल्ट करंट ऑकर झाला सबस्टेशन मध्ये तर फॉल्ट करंट डिरेक्टली काय करतो की इलेक्ट्रिकल इक्विपमेंट और सबस्टेशनचं जे काही इक्विपमेंट असतं त्याच्यामधून तो फ्लो होतो आणि त्यामुळे जे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असतात ते काय होतात हीट होतात आणि ते काय होतात मग डॅमेज होतात. सो अशा व्हेरियस सिच्युएशन असतात. जर आपण अर्थ मॅट जर प्रोव्हाइड केली नाही विदाउट अर्थ मॅट तर ते काय होतात ऑकर होतात. सो जर आपण अर्थ मॅट प्रोव्हाइड केली तर आपण सेफ राहू शकतो अगेन्स्ट इलेक्ट्रिकल शॉक पासून और एनी अर्थ फॉल्ट कंडिशन पासून. सो विथ अर्थ मॅट आपण स्वतःला किंवा जनरल पब्लिकला पण काय करू शकतो सेफ्टी प्रोव्हाइड करू शकतो थ्रू स्टेप अँड टच पोटेन्शियलने. ओके, सो बघा earthing mat is one of the essential part of electrical grounding which required for reducing the overall grounding resistance in substation. So ही असते तुमची अर्थ मॅट डिझाईन. ओके, सो बघा याच्यामधले इम्पॉर्टंट पॉइंट्स कोणते असतात. इन्क्रीज इन हॉरिझॉन्टल कंडक्टर लेंथ ऍक्च्युअली रिड्यूस टच पोटेन्शियल. ओके, म्हणजे आपण जर हॉरिझॉन्टल कंडक्टरची लेंथ वाढवली तर आपलं जे काही टच पोटेन्शियल असतं ते रिड्यूस होतं. जर आपण नंबर ऑफ डाऊन रॉड्स जे काही आहे ते जर वाढवले तर तो आपलं काय होतं स्टेप पोटेन्शियल रिड्यूस होतं. ओके, अर्थ मॅट प्रोव्हाइड इझी अँड शॉर्टेस्ट पार्ट टू फ्लो द अर्थ फॉल्ट करंट. ओके, सो अर्थ मॅट थ्रू आपण काय करू शकतो की जो काही आपला फॉल्ट करंट असतो त्याच्या थ्रू आपण काय होऊ शकतो प्रोटेक्ट होऊ शकतो. सेफ टच अँड स्टेप व्होल्टेज फॉर पर्सनल नियर बाय द सबस्टेशन एरिया. ओके, सो अर्थिंग मॅट आपल्याला काय प्रोव्हाइड करते की जे काही टच किंवा स्टेप पोटेन्शियल असतं त्याच्यापासून आपल्याला काय करते ते सेफ्टी प्रोव्हाइड करते. ओके, सो बघा तुम्हाला या प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं आहे ह्याच्या काय मी तुम्हाला दोन डायग्राम सांगितलंय अर्थ मॅटच्या तर तुम्हाला या दोन्ही डायग्राम काय करायच्या आहेत शीट वरती ड्रॉ करायच्या आहेत. समजलंय का अर्थिंग मॅट म्हणजे काय असतं ते. Yes, ma'am.